नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। जर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा सर्व पात्र महिलांसाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे किंवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केले आहे। आता या ठिकाणी लक्षात ठेवा, महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ही फक्त अफवा आहे। अधिकृत या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली नाही। आम्ही हे पैसे परत घेणार आहोत। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत, जे महिला लाभ घेत आहेत अशा महिलांना पैसे जमा करण्याची गरज नाही, असा स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या योजनेमधील काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्ती अनुसार अपात्र ठरत असल्याने स्वइच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत। तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वइच्छेने कळविण्यात येत आहे अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही। लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केले आहे। आता ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा कोणत्याही महिलांना या ठिकाणी पैसे परत देण्याची गरज नाही। जर तुम्ही स्वइच्छेने पैसे परत देत असाल तरच आम्ही घेणार आहोत, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे। काहीही सक्ती यामध्ये करण्यात आलेली नाही। धन्यवाद।